मॅम वेलकम. बालग्राम तिथे मुलं राहतात. बरं. हा आणि हा इकडचा जो भाग आहे ती शाळा ABBS. ABBS. हॅलो मॅम. हॅलो नमस्कार. या दाखवा. तर मॅम आमची ना एक कॉलेज थोडी तर त्या हिशोबाने आम्ही म्हणजे सजवलं होतं. वा हे कोणी काढलंय? हो ते सगळं पेंटिंग वगैरे त्यांना जे सुंदर इथे ग्रुप फोटो हो हो त्याला पटलं. आजचा दिवस खूप स्पेशल आहे बिकॉज टुडे वी आर हिअर टू सेलिब्रेट इंटरनॅशनल वुमेन्स डे. लोक म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. पण ऑनेस्टली स्पीकिंग आजकाल असं वाटतं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल फॅमिली, स्कूल आणि काही वेळेचे संपूर्ण वर्ल्ड देअर इज अ वुमन. आणि आपल्या बालकांमध्ये आणि तर खरंच रिअल सुपर वुमन आहे. त्या एकाच वेळी मदर, टीचर, काउन्सिलर आणि कधी कधी तर पोलीस ऑफिसरचा सुद्धा रोल निभावतात. चला तर आपल्या बांधवांच्या सर्व वुमेन्ससाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ. रिक्वेस्ट करते अस्मिता करपेडी या त्यांनी पुढे येऊन आपल्या चीफ गेस्ट अनिता दाते केळकर मॅम यांचं इंट्रोडक्शन द्यावं. मित्रांनो, काही व्यक्ती अशा असतात की त्या फक्त कलाकार नसतात. त्या त्यांच्या अभिनयातून लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतात, प्रेरणा देतात आणि आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत अशी एक अभिनेत्री ज्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि दमदार व्यक्तिमत्वाने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहे. मी बोलत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अनिता दाते केळकर यांच्याबद्दल. अनिता मॅडम यांच्या अभिनयाचा प्रवास रंगभूमीपासून सुरू झाला. नाटकांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची भक्कम पायाभरणी केली आणि नंतर चित्रपट आणि मालिकांमध्ये अगदी वेगळी ओळख निर्माण केली. पण महाराष्ट्रातील अनेक घराघरात त्या पोहोचल्या. त्या एका अतिशय लोकप्रिय मालिकेमुळे ती मालिका म्हणजे माझे नाव. मला मारू नको. आणि आई आई अगं हे बोलतीये तुझी परी परी म्हणतेस ना तू मला. पण ती आई तरी कसं सांगू तू ग. अगं कोणी कोणाला अभ्यास भेटत ना त्याच्या जगीचे डोळ्यांमधला असतात. आपल्या सणाला आहेस का ग की ज्यांना पण भेटलं आणि दुरावलंही. असं गावात बाबांचं अजून तुझं बोलणं चढून पडलं तरच ऐकलं ग. यशस्वी आजी आजोबांची इच्छा नव्हती माझा जन्म म्हणून. सांग नाही सांग ना बाबा. बाबा तुम्हाला आवडतं ना माझी रेडी आठी पहिला. बाबांची लेक्चर लागेच असतात हो. सांगा ना बाबा. बाबा तुम्ही का घेऊन यायला दवाखान्यात किती मोठ
वगैरे पुसत होते तिथं. आणि त्या दोघी किती छान दिसत होते ना. सांगाले बाबा बोला ना आजी तुम्ही काय केलं आईला ते औषध किती कडू होतं का ते. आजी असं देख नको जाऊ मला त्रास मला खूप नाही करत. आजी तू पण एक मुलगी म्हणूनच मला लक्षात राहिलीस ना. पण माझं स्वागत केलं नाही करणार तर अजून कोण करणार. कारण आजी आई आई तुम्ही का घेतलं होते औषध किती कडू होतं ते. आई मला त्रास होतो मला दुधीमध्ये येत होतं का. आईचे मग मला खाणं तर बघ तुझे शिवून तर पाशील माझे नाही एकदम. मी मुलगी बाई पत्नी कोणाची आई पण मला गर्भात मारण्याची का गो तुला काय सांग नाही का गो तुला काय. आई मला समजते तुझे कोणते तुझे गोद म्हणत पण मी मुळीच त्रास देणार नाही गो. खरंच सांग मी अजिबात त्रास देणार नाही गो. मला नवीन कपडे नको गो. मी त्यांचे जुने कपडे वापरेल शाळेचे आहेत त्यांची जुनी दप्तर होते त्याच्यासाठी खेळणी केली. मी शिकून खूप मोठी होईल. मी माझ्या उन्हाची तयारी करेन. बाबांना जरा स्वतंत्र असणार. आणि आता तू सांग उद्या तू मला काढून टाकशील दवाखान्यात ह्याच्यातून का तूच म्हणून नेमशील जाईल. सांग नाही सांग. मुलींच्या सवण्याची जबाबदारी घेणार तरी कोण. अशा वेळी मला कठीण वाटतं. या झोपलेल्या मनाचा हा लढा माझा अस्तित्वाशी विचारायचा आहे. माझा अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा की आज आपण जर म्हटलं की हे समाधी आहे का नाही ना. अरे आपली आत्मशक्ती जा संपली आहे ग. चला तर आता मोडी आपण अलंकरीचा साल काढून टाकूया. अलंकरीचा साल तर आता रडायचं ना आता रडायचं. आई मुली तुला सांगते पिंजऱ्यात तुझा फसू नकोस. आई मुली तुला सांगते पिंजऱ्यात तुझा फसू नकोस. या जमान्यातल्या जुन्या आवडतीची कमी आहे. या जमान्यातल्या जुन्या आवडतीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा आम्ही नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा आम्ही नाही. बांगड्या घातल्या माणूस केले. अरे बांगड्या घातल्या माणूस केल्यामध्ये ते सगळी तू नकोस. आई खवळली तुला सांगते चेक करो. तू माझ्या आयुष्यातली तुला जायचं कोण बोलते काय म्हणून ते राहता हे का तुझं. हा हे नोटी गॅरी व्हॉट इज दिस नॉनसेन्स गॅरी. तू आज मला वुमन्स डे विश करायलाच विसरलास. मला वाटतं होतं तू मला आज एखाद्या डॅमेपोटेक मध्ये घेऊन जाशील. टेन्शन आहे रे तू विसरलं नाही. मला लक्षात आहे मी त्याचीच तयारी करतो तिथल्या तू आलीस. कसली तयारी गॅरी आणि ते तुझ्या पाठीमागे काय आहे गॅरी. एक साधा रोज गॅरी. तुला माहिती ना मला लिली आवडतात. हे राधिकासाठी होतं म्हणजे कसं तिला खुश ठेवलं की आपल्याला बाहेर जायची परमिशन मिळेल. अच्छा आज ऑफिस मध्ये काय चाललंय. शनाया भेट काय करते. राधिका आज जागतिक महिला दिन आहे ना तर मी विचार केला की तुमच्या दोघांसाठी काहीतरी स्पेशल करावं. पण राधिका पण गॅरी काय बोलतोय. तू आमचे सगळे नखरे उचलणार. जे हवे ते देणार. बर मग आज राईट ना गॅरी. हो नक्कीच. बर मग आज महिला दिन आहे ना एक काम कर. आज पूर्ण दिवस राधिका मसाला किचन मध्ये जाऊन सगळ्या बायकांसाठी चहानी नाश्ता बनव आणि हो भांडी पण असते. काय मी गॅरी आणि भांडे राधिका हे थोडं जास्तच होत आहे. गॅरी राधिका बरोबर बोलतीये. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे पुरुषांनी पण घरातली कामे केली पाहिजे. जा आणि माझ्यासाठी एक डाएट कॉफी पण घेऊन ये. गॅरी वुमन्स डे म्हणजे
फक्त गिफ्ट आणि चॉकलेट नसतात. गॅरी ऐकतोय तू? अगदी बरोबर. वुमन्स डे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची माहिती करून घेणे. आपल्या सगळ्या महिलांनी स्वतःवर प्रेम करायला शिकला हवे. दुसऱ्यांसाठी बदलायचं नाही, तर स्वतःला प्रूफ करायचा. स्त्री म्हणजे केवळ घर सांभाळणारी किंवा फक्त काम करणारी व्यक्ती नाही. स्त्री म्हणजे ती जी स्वप्न बघून स्वप्न करण्याची पूर्ण जिद्द ठेवते. मग ती घराची राधिका असो किंवा स्वप्नामागे धावणारी क्षणा आहे. एकमेकांच्या पाय खेचण्यापेक्षा एकमेकांच्या हात पकडून पुढे जाऊया. मी पुरुषांना एकच सांगणार, आम्हाला फक्त मान आणि सन्मान द्या, बाकी सगळ्यांना स्वतः जपू शकतो. इमोशनल होऊन झालंय, ऍक्टिव्ह पण झालाय, राधिका माझ्या कॅरेक्टरला इन्स्पायर करतो, प्रेझेंटेशन पण झालाय. स्वतः आपण ऍक्टिव्हली होऊया. सो आय रिक्वेस्ट सगळ्या गर्ल्सनी सगळ्या सुद्धा तिकडे जायचं आणि सगळ्या मुलांनी पुढे यायचे. दोन लाईन्स करायच्या. तुम्हाला डॉक्टर कसं करायचं, बिस्किट द्या, न टच करता तुम्हाला बिस्किट खायचे. ओके, बिस्किट पडलं तर तुम्ही आउट होणार आहे आणि जर ते बिस्किट गेलं तरी ठीक आहे. ओके सर.
you everyone. The round was so amazing and full of energy. So I would like to give a round of applause for everyone. Okay, आणि तुम्ही तुमच्या रॅम्पवॉक बद्दल आपण सगळ्यांनी आपल्या रॅम्पवॉक जे प्रेम सगळे लागले त्याबद्दल सगळ्यांना टाळ्या वाजवूया. आणि मला असं वाटतं की ते मुन्ना मागं या मुन्ना. सगळ्यांना इज्जत आहे यार, सगळ्यांना इज्जत आहे. सगळे येत नाहीये. Happy Women's Day. All these are the sounds. कारण एक अशी खूप छान ऍक्टिव्हिटी इथे जी महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही राबवली आणि सगळ्या महिलांना आनंद दिला त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार. मला 2-3 गोष्टी फक्त या छोट्या मुलांबरोबर शेअर करायच्या आहेत. मी नाशिकमध्ये वाढले, माझ्या आईबाबांना आम्ही दोघी जणी मुली आहोत आणि त्यांनी आम्हाला कधी मुलासारखं वाढवलेलं नाही, मुलगी म्हणूनच वाढवलं. आणि ज्या ज्या गोष्टी देता आल्या त्या दिल्या. मी कबड्डी प्लेअर आहे, मी नृत्य शिकले आणि मी खूप खेळायचे. मी आमच्या शाळेमध्ये खूप खेळायचे. मी अजिबात अभिनेत्री होण्यासाठी काही उत्सुक नव्हते. तुम्ही माझ्याकडे बघूनही तुम्हाला वाटेल की ही अभिनेत्री कशी ही प्लेअरच असली पाहिजे. तर मला खेळायला खूप आवडतं, मला अजूनही खेळायला खूप आवडतं आणि मला साधी गेम नेहमी आवडतात आणि म्हणूनच कदाचित मी नाटकात आले. म्हणजे काय ग्रुपनी करायच्या ऍक्टिव्हिटीज मला खूप आवडतात. कारण मला एकमेकांशी बोलायला, त्यांच्याबरोबर हसायला, खेळायला, गप्पा गोष्टी करायला, गाणी म्हणायला खूप आवडतं. सगळ्यांबरोबर बसून खायला खूप आवडतं आणि संघात राहायला आवडतं, म्हणजे ग्रुपमध्ये राहायला आवडतं. ग्रुप खूप छान असतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये राहतात, 10 जण एकत्र राहतात, एकमेकांबरोबर मैत्री होते, पण ती कायम राहते. आपण जसे जसे मोठे होतो तसं तसं आपल्याला कळतं की आपल्यात अमुक गोष्ट नाही पण तिच्यात ती गोष्ट आहे बरं का. मग आपण एकमेकांकडनं काही ना काहीतरी शिकत राहतो आणि मोठे होत राहतो. तर स्पर्धा दुसऱ्याशी कोणाशी नसते, म्हणजे दुसऱ्या मुलीशी कधीच नसते, सगळ्या महिलांची पुरुषांची कधीच नसते. स्पर्धा आपलीच आपल्याशी असते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर महिला दिनाच्या निमित्ताने मी स्वतःकडे या पद्धतीने पाहते की मला स्वतःची साथ किती मिळते आणि त्याच्यामध्ये कुठलाही अडचण येत नाहीये ना हे मी बघत असते. मी कुठल्याही पुरुषाशी, तो पुरुष आहे आणि मी महिला आहे म्हणून भांडायला जात नाही. कारण मला असं वाटतं की आपण इक्वल नाहीच आहोत, आपण एकसारखे नाहीच आहोत. कारण माझ्याकडे जो स्किल सेट आहे, माझ्याकडे जे गुण आहेत ते समोरच्या पुरुषामध्ये नाही आहे. त्यामुळे मी पुरुषांना नेहमी हे सांगू इच्छिते की माझ्या लेवलला या आणि मग आपण दोघं जण भांडूया. आपल्याला नेहमी हे वाटतं की कोणीतरी पुरुष आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, वरचढ आहे, म्हणून तो आपल्याला डॉमिनेट करू शकतो, आपल्याला आपल्याशी बोलू शकतो, आपल्याला ओरडू शकतो. तर नाही, आपल्याला जितक्या गोष्टी येतात तितक्या पुरुषांना येतात का? आणि पुरुषांना ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या आपल्याला येतात का? नाही. त्यामुळे आपण कुठेही इक्वल नाही आहोत. तर एकमेकांचे स्किल शिकूया. तर महिला दिन हा आहे की आपण इक्वॅलिटी
आपण सगळेजण सारखे आहोत. माझ्या काहीतरी कमतरता आहे म्हणून मला कोणी बोलू नका, आणि मी कुणापेक्षा वरचढ आहे म्हणून मी कोणाला बोलू शकत नाही. आपण सगळेजण एकमेकांशी माणुसकीनं वागूया, ही बेसलाईन आहे. आणि जर समजा मला काही माझ्यात कमतरता आहे तर मला साथ हवी आहे कोणाची तरी, की मला वर यायचं आहे, आणि ती साथ देण्यासाठी आपला हात नेहमी पुढे असायला हवा, ही गोष्ट मी मानते. आणि मला असं वाटतं की जर समजा आपण सगळ्यांनी ही गोष्ट मानली तर आपण माणूस म्हणून सगळेजण एका लेवलला येऊ शकू, एकमेकांना ऍप्रिशिएट करू शकू, एकमेकांचे गुण समजून घेऊ शकू, समोरच्याकडे बघू शकू. तर मला वाटतं की समोरच्याकडे बघणं खूप महत्वाचं आहे, शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट उद्या होणाऱ्या मातांसाठी, की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा की एका महिलेशी कसं वागायचं असतं. ते आजच्या जगात खूप महत्वाचं आहे, की पुढची मुलं, पुढची पिढी ही तयार करणं गरजेचं आहे. की आतापर्यंत जे झालं आपण सोडूया ते, आणि पुढे सगळ्या पुरुषांकडे हे आशेनं बघूया की आम्हाला समानतेची वागणूक ते पुरुष देतील, आम्ही त्यांच्या बरोबरीचे आहोत, हे आम्ही मानलेलं आहे. आता तुम्ही पण माना. आणि इथे कुणाचीही पॉवर नकोय आपल्याला, त्यांची नाही आणि आपलीही नाही. आपल्याला मिळालेल्या सुविधांचा आपण गैरवापर करू नये अशी आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे, आणि सगळ्यांशी समानतेने वागलं पाहिजे, तरच तो खरा महिला दिन असेल असं मला वाटतं. थँक्यू. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही सगळ्यांनी खूप गोड आहात आणि खूप सुंदर आहात. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा सुंदर कार्यक्रम संपत आला तरी खरं सांगायचं तर हा कार्यक्रम इतका छान झाला आहे की अजून थोडा वेळ झाला तरी मला कंटाळा आला असता. पण काय करणार, कार्यक्रमाला शेवट असतोच. सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छिते आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अनिता दाते केडकर मॅडम यांचे. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढली. आज त्यांना प्रत्यक्ष भेटून आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला, आणि काही जणांना कदाचित असंही वाटलं की आज फोटो काढण्याची संधी मात्र सोडायला नको, ही संधी परत मिळणार नाही. तसेच इंडिया स्पॉन्सरशिप कंपनी संचलित आंतरराष्ट्रीय बालग्राम यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनी काम केलंय त्यांना सर्वांना मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या आपल्या सर्व मुलांचेही विशेष अभिनंदन. खरं पाहता लक्ष्मीनी जे नाटक केलेलं आहे हे आपल्याकडे चिन्मय केळकर सर येतात, आणि त्यांचं एफर्ट त्याच्यामध्ये किती दिसून आलेलं आहे हे आपण पाहूच शकतो. तसेच मुलांचा सर्वांचा उत्साह पाहून असं वाटत होतं की आजचा दिवस वुमन्स डे नाही तर वुमन्स पॉवर डे आहे. शेवटी एवढंच सांगते, स्त्री ही केवळ घराची शोभा नसते, ती समाजाची